नमस्कार. मी शत्रुघ्न लांजेवार, जिल्हाध्यक्ष ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ गोंदिया. आज 23 ऑगस्ट रोजी आपल्याशी संवाद साधतो की महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ लढा हक्काचा या माझ्या स्वतःच्या चॅनलला आज पहिल्यांदा आपल्यासमोर लॉन्च करत आहे. म्हणून माझ्या या स्वतःच्या चॅनलला आज सुरुवात करीत आहे आणि या चॅनलचा मुख्य हेतू जर काय असेल तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जे काही सेवा सरती आहेत किंवा यापुढे जे काही शासन निर्णय असेल ते वस्तुस्थितीनुसार प्रत्येक राज्यात प्रत्येकांना समजून सांगण्यासाठी या यूट्यूब चॅनलची आज मी निर्मिती केली आहे. या चॅनलच्या माध्यमातून यापुढे जे काही शासनाचे शासन निर्णय निघतील आणि ते ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांशी संबंधित असतील त्या सगळ्या शासन निर्णयाची तंतोतंत आणि परिपूर्ण माहिती या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला देण्याची प्रक्रिया या चॅनलच्या माध्यमातून होईल. मी तमाम महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विनंती करतो की माझ्या या चॅनलला लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढं आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून काय काय सेवा सरती आहेत त्याची तंतोतंत माहिती देण्याची प्रक्रिया या ठिकाणी करण्यात येईल. या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण माहिती देण्यात येईल किंवा वेळोवेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जे काही होणारे लढे यांची सुद्धा माहिती आपल्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून देण्यात येईल. माझी पुन्हा विनंती आहे की या चॅनलला आपल्यासाठी चालू करत असलेल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला पुढं या चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची माहिती प्राप्त करता येईल. कालचाच आपण शासन निर्णय घेतला ग्रामविकास विभागाचा 22 ऑगस्ट 2025. या शासन निर्णयानुसार राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीचे सहाय्यक लागणारे अनुदान आहे. हे अनुदान शासनानं मंजूर करून डिसेंबर 2025 पर्यंतचे वेतनाची रक्कम हे राज्य प्रकल्प संचालक जे सवितरण अधिकारी आहेत त्यांच्याकडे सुपूर्द केली आहे आणि त्यांच्या मार्फत जिल्हा परिषदेला, राज्यातील सगळ्या जिल्हा परिषदेला दिली जाईल. आणि जिल्हा ERP प्रणाली बंद असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या मार्फत प्रत्येक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन सहाय्यक अनुदान त्याच्या खात्यावरती जमा केले जाईल. याबाबतचा शासन निर्णय आलेला आहे आणि डिसेंबरपर्यंत शासनानं निधीची तरतूद करून सदर निधी हा प्रकल्प संचालकाकडे वितरित करण्यात आला आहे. यानंतर जे काही शासन निर्णय आपल्याला मिळतील किंवा जे काही ग्रामविकास विभागाशी संबंधित असतील किंवा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जे काही लढे असतील या संपूर्ण लढ्याची माहिती आपल्याला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून किंवा त्या संघटनेचं नेतृत्व करणारा पदाधिकारी म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल आणि प्रत्येक शासन निर्णयाची आपल्याला तंतोतंत माहिती दिली जाईल. पुन्हा एक विनंती आहे की आपल्यासाठी सुरू करण्यात आलेल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.